मंगेशकर कुटुंबाचा संगीताचा भरभक्कम वारसा, लता दीदींनी रचलेला सुरांचा पाया, हृदयनाथ मंगेशकर यांनी रचलेल्या अमिट अशा स्वररचना आणि याच्या सोबतीनंच उमटलेले आणि चिरतरुण असे आशा भोसले यांचे स्वर. बॉलिवूडमधील जुन्या जाणत्या गायिका तसंच लता दीदींच्या गाण्यानं भारावलेला संगीताचा तो काळ, यात सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वेगळ्या अशा गायकीनं आशा भोसले यांनी रसिकांच्या मनावर कायमच अधिराज्य केलं. आशा भोसलेंच्या वर्सटॅलिटीबद्दल जितकं बोलाल तितकं कमीच. गाण्यांच्या प्रत्येक ओळीत त्यांनी जीव ओतलेला आहे असं त्यांचं प्रत्येक गाणं ऐकताना वाटतं. कधी भावगीतं, कधी ठुमरी, कधी गझल, कधी चंचल गीतं, कधी रोमॅन्टिक गीतं, तर कधी मजेशीर गीतं, अशा सगळ्या प्रकारच्या गाण्यांनी त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यामुळेच अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांची गाणी आजही गुणगुणली जातात. नाच रे मुरासारखे बालगीत असेल, पिया तू अब तो आजा हे बोल्ड आणि एनर्जेटिक गाणं असेल, किंवा मग दम मारो दमसारखं रेट्रो गाणं आणि चुरा लिया है तुमने जो दिल को हे रोमॅन्टिक गाणं असेल, आशाताईंनी फक्त एकाच प्रकाराच्या गाण्यापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, इंग्रजी तसेच पंजाबी अशी 12,000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत आणि प्रत्येक गाण्यात त्यांची वेगळी जादू असायची. काळाच्या पडद्याआड आज एक स्वर नक्षत्र विरले. हसऱ्या चेहऱ्याचे ते चैतन्य आता आठवणीत उरले. काही आवाज काळाच्या पडद्याआड हरवतात, पण काही आवाज काळ निर्माण करतात. म्हणून जोवर संगीत आहे तोवर आशेचा हा दिवा नेहमी तेवत राहील. आशाताई, तुमच्या गाण्यांनी आमच्या पिढ्यांना जगायला शिकवलं. कधी विरहाच्या रात्री तुमचं गाणं सोबत होतं, तर कधी सणासुदीच्या उत्साहात तुमचा स्वर घुमला. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी असं म्हणतात. पण आशाताई, तुमच्या स्वरांच्या, तुमच्या आवाजाच्या रूपाने प्रत्येकाच्या मनात तुम्ही कालही, आजही आणि उद्याही राहाल.